कावीळ समज गैरसमज याविषयी सांगलीतील सुप्रसिद्ध डॉक्टर उदयसिंह पाटील पोटविकार तज्ज्ञ यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। सर, पहिल्यांदा आम्हाला कावीळ याविषयी थोडक्यात माहिती सांगा। वैद्यकीय भाषेमध्ये ज्या वेळेला रुग्णाचे डोळे पिवळे दिसावे लागतात किंवा ब्लडच्या रिपोर्टमध्ये त्याच्या बिलिरुबिनचं प्रमाण 2-3 पेक्षा जास्त होतं, अशा अवस्थेला डॉक्टर जॉन्डिस किंवा तुमच्या भाषेमध्ये कावीळ असं संबोधलं जातं। तसं जर कावीळ आजाराची कारणमीमांसा करायची झाली तर त्यामध्ये भरपूर कारणं आहेत, पण आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये ह्या बिलिरुबिन 3 पेक्षा जास्त होण्याच्या कावीळच्या स्टेजची प्रामुख्याने 3 कारणं आमच्या दृष्टीने आहेत। एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मेडिकल जॉन्डिस, ज्याला आपण हेपॅटोसेल्युलर जॉन्डिस म्हणतो, ज्यामध्ये लिव्हरला सूज आलेली असते। दुसरं जे कॉमन कावीळीचा प्रकार आहे त्याला आपण सर्जिकल जॉन्डिस किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो, ज्यामध्ये पित्ताचा प्रवाह एखाद्या वेळेला कॅन्सर किंवा खडा याच्यामुळे अडवला जातो आणि डोळे पिवळे दिसायला लागतात। आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला हेमोलायटिक जॉन्डिस म्हणतात, ज्यामध्ये आरबीसीचं जे तयार होण्याची प्रक्रिया आहे ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड होऊन लवकरच त्या आरबीसी नाहीशा होतात। या तिन्ही प्रकारामध्ये डोळे पिवळे दिसतात आणि प्रामुख्याने तो रुग्ण कावीळ ह्या आजाराने बाधित झालाय आपण असं म्हणतो। हेपॅटॉलॉजिस्ट किंवा लिव्हर तज्ज्ञ म्हणून ज्यावेळेला आमच्याकडे कावीळ घेऊन पेशंट येतो, ज्यामध्ये मेडिकल जॉन्डिस आपण म्हणतो, त्यामध्ये खूप कारणं आहेत। जर त्याचा अभ्यास करायला गेला तर 5-10 हजारापेक्षा सुद्धा जास्त कारणं आहेत। पण प्रामुख्याने जी कारणं आपल्या भागामध्ये सापडतात त्यामध्ये काही इन्फेक्शन्स म्हणजे संसर्ग हा कॉमन आहे आणि त्यातल्या त्यात विषाणूंचा संसर्ग हा सगळ्यात महत्त्वाचा ह्या कावीळच्या आजारामध्ये आहे। हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस ई हे प्रामुख्याने आढळणारे विषाणूंचे आजार आहेत, ज्यामध्ये हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई हे पाण्याद्वारे होणारा कावीळीचा प्रकार आहे आणि हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी जो काही वेळेला जास्त काळ शरीरामध्ये राहतो आणि लिव्हर खराब करतो त्याला रक्तातली कावीळ म्हणतात, हे प्रामुख्याने विषाणूमुळे होणाऱ्या कावीळीचं प्रमाण आहे। ही कारणं सोडून सुद्धा आपल्या येणाऱ्या रुग्णांच्या मध्ये दारू हे एक सगळ्यात महत्त्वाचं कावीळ होण्याचं कारण आहे, जे आपण पूर्णपणे थांबवू शकतो। हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी म्हणजे काय या संदर्भात आम्हाला थोडी माहिती द्या। आपण आता मेडिकल जॉन्डिस म्हणजे हेपॅटोसेल्युलर जॉन्डिस या संदर्भात ही चर्चा पुढे नेणार आहे। तर यामध्ये आपण खूप कारणं, असंख्य कारणं शोधली की ज्यामध्ये लिव्हरला सूज येऊ शकते, लिव्हर खराब होऊ शकतं। पण जर विषाणूंचा जर अभ्यास करायला गेला तर हेपॅटायटिस ए पासून हेपॅटायटिस जी पर्यंत कित्येक विषाणू आहेत जे लिव्हरवर सूज आणतात आणि लिव्हरला कावीळ हा आजार होतो। पण त्यामध्ये हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई हे विषाणू तात्पुरत्या स्वरूपात किंवा काही ठराविक कालावधीनंतर शरीराच्या प्रतिकारशक्तीवर ब्लड रक्तामधून निघून जातात आणि त्यामुळे रक्तामध्ये ते राहून लिव्हरची कायमस्वरूपाची खराबी करणं हे काम ते विषाणू करू शकत नाहीत। या उलट हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे विषाणू काही काळ 6 महिन्यापेक्षा जास्त काळ रक्तामध्ये राहून आपलं लिव्हर किंवा आपलं यकृत हे कमकुवत बनवतात। त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये क्रोनिक हेपॅटायटिस इन्फेक्शन म्हणतो आणि ह्या क्रोनिक हेपॅटायटिस इन्फेक्शनमुळे 6 महिन्यापेक्षा जास्त जर हे विषाणू शरीरात राहिले तर काही वेळेला लिव्हर खराब होणं म्हणजे लिव्हर आकसणं, ज्याला आपण सिरोसिस म्हणतो, किंवा लिव्हरचा कॅन्सर होणं किंवा लिव्हर फेल्युअर होणं म्हणजे लिव्हर आकसल्यामुळे पोटात पाणी होणं, कावीळ मेंदूमध्ये जाणं, रक्ताच्या उलट्या होणं, अशा पद्धतीचे विकार राहतात। त्यामुळे हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी याविषयी थोडी अधिक माहिती घेणं माझ्या दृष्टीने तुम्हाला माहिती देणंही गरजेचं राहील। सर, हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी या विषाणूंचा संसर्ग कशा प्रकारे होतो? जसं हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये, वैद्यकीय भाषेमध्ये पाण्यातील कावीळ म्हणतो, तसंच तुमच्या हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी ला रक्तातली कावीळ असं संबोधलं जातं, कारण याचा संसर्ग प्रामुख्याने रक्त आणि रक्तातील घटकामुळे होतो। पण हेपॅटायटिस बी विषयी जर प्रामुख्याने संसर्ग जर आपण विचार करायचा झाला तर 3 महत्त्वाची कारणे आहेत। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे रक्त घटक हे बाधित रुग्णापासून घेतलेलं रक्त। दुसरा महत्त्वाचा घटक आहे आईपासून बाळाकडे, हे काही वेळा बाळ पोटात असताना होऊ शकतं, बाळ जन्माच्या वेळेला होऊ शकतं किंवा जन्मल्यानंतर बाळ आईच्या सानिध्यात राहतं त्यामुळे होऊ शकतो। आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे शारीरिक संबंध। हेपॅटायटिस बी विषाणू बाधित रुग्णाशी शारीरिक संबंध ठेवले, त्यावेळेला जर योग्य प्रिकॉशन्स घेतल्या नाहीत तर होऊ शकतो। अगदी क्वचित प्रसंगी हेपॅटायटिस बी रुग्णाचे जर
शेविंगचे रेझर्स आहेत किंवा टूथब्रश आहेत हे जर वापरण्यात आले किंवा त्याच्या उघड्या जखमा आहेत ज्याच्यामधून काही सिक्रिशन्स किंवा काही द्रव बाहेर येत राहतो तो कॉन्टॅक्टमध्ये आला तर, आणि काही वेळेला हेपॅटायटिस बीचे पूर्ण कुटुंब बाधित आढळतात. याचं कारण की क्लोज कॉन्टॅक्ट्स, ज्याला आपण एकाच वेळेला एकाच वातावरणामध्ये जास्त काळ राहतो त्यावेळेस सुद्धा हेपॅटायटिस बीचं प्रसार एका फॅमिलीमध्ये होऊ शकतो. सर, हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी बाधित रुग्णांना उपचार देणं किती महत्त्वाचं आहे? हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी ह्या विषाणूंनी बाधित रुग्णांना उपचार देणं अत्यंत गरजेचं आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे मी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जर राहिले तर हे लिव्हर खराब करतात किंवा त्याला त्या स्टेजला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो, ज्याला लिव्हर ज्या स्टेजमध्ये आकसलं जातं, लहान होतं, आणि त्या स्टेजमध्ये लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं लिव्हर खराब होणं, लिव्हर लहान होणं, त्यामुळे पोटात पाणी होणं, रक्ताच्या उलट्या होणं, मेंदूमध्ये कावीळ जाणं आणि नंतर याच्या कॉम्प्लिकेशनमुळे रुग्णाचा मृत्यू होणं अशी कॉम्प्लिकेशन होतात. काही रुग्णांच्यामध्ये हा आजार जास्त काळ राहिला तर लिव्हर कॅन्सरमध्ये सुद्धा होतं. हेपॅटायटिस सीचा जर विचार करायचा झालं तर 75% वेळेला हा हेपॅटायटिस सीचे जंतू शरीरामध्ये तसेच राहतात. स्वतःच्या नॅचरल स्वतःच्या प्रतिकारशक्तीवर निघून जाण्याची शक्यता 25% असते. हेपॅटायटिस बीचा जर विचार केला तर 90 ते 95% रुग्णांच्या मध्ये ॲक्यूट व्हायरल हेपॅटायटिस हे शरीराच्या नॅचरल प्रतिकारशक्तीवर, शरीराच्या इम्युनिटी पॉवरवर ऑटोमॅटिकली हे व्हायरसेस, हे विषाणू निघून जातात. पण ज्या 5-10% लोकांच्या लिव्हरमध्ये हे विषाणू वाढत आहेत त्या रुग्णांच्या मध्ये लिव्हर खराब होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळं ह्या रुग्णांची कॅटेगरी, ह्या रुग्णांची टाईप शोधून काढणं आणि त्याच्यावर वेळीच उपाययोजना करणं आणि ज्यामुळं त्यांची पुढची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत, पुढचे दुष्परिणाम आहेत ते आपण थांबवू शकतो आणि हा आजार पूर्णपणे औषध गोळ्यानं थांबवण्यासारखा किंवा बरा करण्यासारखा आहे, प्रिव्हेंटेबल आणि ट्रीटेबल आहे. सर, आता एक सांगा, हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी कोणत्या लोकांमध्ये जास्त होऊ शकतो किंवा कुठल्या लोकांमध्ये हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्ती असते? हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी ह्या विषाणूंचा संसर्ग हा कुठल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतो हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये काही ठराविक कॅटेगरी आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं कॅटेगरी आहे की पती पत्नीमधील जर एका व्यक्तीला जर हेपॅटायटिस बीचा संसर्ग असेल, दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक संबंधामधून हा आजार होऊ शकतो. तर हा आजार होऊ नये म्हणून आपण काही प्रिकॉशन घेऊ शकतो आणि त्यांना लस घेऊ शकतो, ज्यामुळे पूर्णपणे हा थांबवता येतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईपासून बाळाला. आईमध्ये जर इन्फेक्शन असेल तर बाळ पोटात असताना किंवा जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर बाळाला हे विषाणू होऊ शकतात. अशा रिस्क मातांच्या मध्ये बाळ पोटात असताना सुद्धा काही वेळेला हेपॅटायटिस बीची औषधं आपण चालू करू शकतो आणि जन्मल्यानंतर बाळाला काही इंजेक्शन्स आपण देऊ शकतो, ज्यामुळं आईपासून बाळाला जे हेपॅटायटिस बीचं जे ट्रान्समिशन होणार आहे, विषाणूंचं लागण होणार आहे, त्याची शक्यता खूप कमी केली जाते. तिसरा महत्त्वाचा घटक आहे की जी लोक दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा लॅबमध्ये काम करतात, हॉस्पिटल स्टाफ आहेत, ह्या लोक सतत ह्या हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सीच्या रुग्णांच्या सानिध्यामध्ये येतात आणि ते त्यांच्या रक्ताच्या सानिध्यामध्ये येतात. त्यामुळं त्यांनाही हे इन्फेक्शन सहजासहजी होऊ शकतं. त्यांनाही इन्फेक्शनपासून थांबवण्यासाठी आपण लस देऊन, व्हॅक्सिन देऊन प्रिव्हेंट करू शकतो. काही वेळेला डायलिसिस, जे पेशंट किडनी फेल असल्यामुळं किंवा रिनल फेल्युअरमुळं रेग्युलरली आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला डायलिसिस करतात, यांच्यामध्ये हेपॅटायटिस बी आणि सी हे विषाणू त्या मशीनमधून येण्याची शक्यताही काही वेळेला जास्त असते. बऱ्याच वेळेला आपण आजकाल सगळे डिस्पोजेबल वापरतो, सिरिंजेस, निडल्स वगैरे, पण IV ड्रग्ज, जे ड्रग ॲडिक्ट लोक असतात ते ह्या सिरिंजेस आणि निडल्स कॉमनली वापरतात आणि यांच्यामध्येही हेपॅटायटिस बी आणि सीचं ट्रान्समिशन एकमेकापासून होण्याची शक्यता जास्त असते. सर, रुग्णाला कावीळ झाली आहे हे आपण कसं ओळखायचं आणि त्याची लक्षणं कोणती, या संदर्भात आम्हाला थोडी माहिती द्या. प्रत्येक वेळेला कावीळ झाल्यानंतर लक्षणं दिसतात, आढळतातच असं नाही. काही रुग्णांच्या मध्ये फक्त ब्लड तपासल्यानंतर, रक्ताच्या काही तपासण्या केल्यानंतरच कळतं की यांच्या रक्तामध्ये ब काविळीचे किंवा क काविळीचे जंतू आहेत. ते आयुष्यभर नॉर्मल सुद्धा राहू शकतात. पण काही रुग्णांच्या मध्ये त्याची लक्षणं जाणवतात. प्रामुख्याने ज्यावेळेला हा ॲक्यूट हेपॅटायटिस असतो किंवा प्रथम त्या विषाणूंचा शरीरामध्ये प्रवेश होतो
त्यावेळेला प्रामुख्यानं ज्यावेळेला आपल्याकडं कावीळ झाली म्हणून रुग्ण येतात त्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये दुखणं, त्यांना ताप येणं, जेवण कमी जाणं, उलट्या व्हायला लागणं, सांधे दुखणं, थकवा जाणवणं, अशक्तपणा जाणवणं, डोळे पिवळे होणं अशा पद्धतीची लक्षणं आढळतात. या उलट काही रुग्णांना अतिशय मामूली स्वरूपात फ्लूसारखे सिम्पटम्स येतात आणि त्यांची कावीळ पूर्णपणे नाहीशी होते. काही लोकांची प्रतिकारशक्ती जर कमी जास्त असेल तर हा आजार खूप गंभीर रूप धारण करतो आणि अशा वेळेला आपल्याला त्यासाठी पुढच्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. पण ह्या ज्या आपण कावीळच्या विषाणूंची कारणमीमांसा केली ह्यातली नक्की कारण कुठलं हे शोधायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ह्यांच्या काही रक्ताच्या तपासण्या, उदाहरणार्थ ब्लड टेस्ट, आपण ज्याला लिव्हर फंक्शन टेस्ट वगैरे म्हणतो, ह्या लिव्हर फंक्शन टेस्ट आणि हेपॅटायटिस बीची टेस्ट, हेपॅटायटिस सीची टेस्ट, ज्याला ऑस्ट्रेलिया अँटीजेन HbA1c टेस्ट असते, हे आम्ही प्रामुख्यानं योग्य त्यावेळेला करून घेतो आणि कावीळीचं योग्य ते निदान त्यावेळेला करतो. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी ची लागण होऊ नये याच्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल? हेपॅटायटिस बी ह्या विषाणूंचं संक्रमण थांबवण्यासाठी आपल्याकडं खूप उपाय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हेपॅटायटिस बी हे व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज आहे. म्हणजे हा आजार पूर्णपणे आपण थोपवू शकतो, काही काळजी घेतली तर थांबवू शकतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे हे आहे व्हॅक्सिन किंवा लसीकरण. हेपॅटायटिस बीसाठी आता सहजासहजी लस अवेलेबल आहे, ज्याची डोस आहेत साधारण पहिला डोस दिल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरा डोस आणि 6 महिन्यानंतर तिसरा डोस, असे 3 डोस घेतले तर 90 ते 95% वेळेला ह्या हेपॅटायटिस बी विषाणूंपासून आपण संक्रमण थांबवू शकतो. दुसरे महत्त्वाचं की ज्यावेळेला आईपासून बाळाला हे विषाणू होतात त्यावेळेला इम्युनोग्लोबुलिन नावाचं इंजेक्शन असतं. हे जर जन्मजात पहिल्या 24 तासात 48 तासात जर दिलं तर हे जास्त इफेक्टिव्ह होतं आणि आईपासून बाळाला ह्या विषाणूंचं संक्रमण थांबवू शकतो. तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे, ह्या विषाणूंचं जे संक्रमण आहे हे शारीरिक संबंधामुळे होतं. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवताना किंवा हेपॅटायटिस बी आणि सी बाधित पती पत्नींशी शारीरिक संबंध ठेवताना जर कंडोमचा वापर केला तर ह्या विषाणूंचं संक्रमण आपण पूर्णपणे थांबवू शकतो. जे रुग्ण नेहमी वरचेवर डायलिसिससाठी किडनी फेल असल्यामुळे जातात त्या रुग्णांनी जर रक्ताच्या काही तपासण्या केल्या आणि लवकरच ह्या आजाराचे निदान केलं तर त्यांना उपचार पद्धती आहे, औषध गोळ्या आहेत, इंजेक्शन्स आहेत, ज्यामुळं या विषाणूंमुळे होणारी लिव्हरची खराबी आपण पूर्णपणे थांबवू शकतो. आणि सगळ्यात सिंपल काही प्रिकॉशन्स आहेत जे आपण रेग्युलरली घेऊ जातो. ज्यावेळेला आपण सलूनमध्ये शेविंगसाठी वगैरे जातो त्यावेळेला जर आपण आग्रह धरला की प्रत्येक वेळेला तुम्ही नवीनच ब्लेड वापरा तर काही कमी प्रमाणात काही विना जे ट्रान्समिशन होतं आपल्याला शेअरिंग रेझर्समुळे ते थांबवू शकतो. काही वेळेला जे टूथब्रश आहेत हे दुसऱ्याचे वापरू नयेत किंवा ड्रग अब्यूज जे पेशंट आहेत ते निडल्स शेअर करणं, ह्या गोष्टी आपण जर थांबवल्यात तर याचं संक्रमण पूर्णपणे आपण थांबवू शकतो. हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे आपल्याला होऊच नये म्हणूनही आपण काळजी घेऊ शकतो. जसं मी मगापासून या मुद्द्यावर स्ट्रेस देतोय की इम्युनायझेशन, लसीकरण हे जर हेपॅटायटिस बी साठी अवेलेबल आहे, पण दुर्दैवानं हेपॅटायटिस सी साठी लसीकरण अजून शास्त्रज्ञांनी शोधलेलं नाही किंवा इफेक्टिव्ह झालेलं नाही आहे. शोधलेलं आहे पण इफेक्टिव्ह झालेलं नाही आहे. पण हेपॅटायटिस बी मध्ये 90 to 95% हे लसीकरण इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हे जे संक्रमण आहे हेपॅटायटिस बीचं रुग्णाकडून आपल्याकडे येणं हे थांबवू शकता. हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी पूर्णपणे बरा होऊ शकतो का? तर हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का, हा जो मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आता हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी मध्ये 2 फॉर्म असतात, 2 प्रकाराने हा विकार होतो. मी जसं मगापासून सांगत आलोय, एक ॲक्यूट इन्फेक्शन आणि एक क्रोनिक इन्फेक्शन. ज्यावेळेला हा ॲक्यूट इन्फेक्शन असतं त्यावेळेला शरीराच्या प्रतिकारशक्तीवर हे विषाणू शरीरातून निघून जाण्याची शक्यता खूप जास्त असते आणि बऱ्याच वेळेला कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नसते. हेपॅटायटिस बी संदर्भात जर बोलायचं झालं तर 90 ते 95% रुग्ण हे शरीराच्या प्रतिकारशक्तीवर बरे होतात. पण आपण अशा रुग्णांच्या मध्ये काही वेळेला विनाकारण देशी औषधं देऊन, विनाकारण काही पेन किलर, अनाल्जेसिक गोळ्या देऊन किंवा त्याच्यावर काही आयुर्वेदिक हेवी मेटल्स देऊन, ज्याचा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही, अशी देऊन ह्या रुग्णांची आपण कॉम्प्लिकेशन्स वाढवतो. त्याचा फायदा रुग्णाला काही होतच नाही, पण रुग्णाला अशी औषधं त्या स्टेजमध्ये दिल्यामुळं तोटा जास्त होतो. तर सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट काय आहे, अशा रुग्णांनी विश्रांती घ्यावी, संतुलित आहार घ्यावा, कष्टाचं काम करू नये, जास्त फिरू नये, जेणेकरून त्यांच्यातली साखर कमी होऊ शकते. यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन असतं तर लिव्हर कमजोर असल्यामुळे, यकृत काम कमी करत असल्यामुळे काही साखरेचं प्रमाण एकदम कमी होऊ शकतं. त्यामुळं
अशा रुग्णांनी दर 2-3 तासाला गोड पदार्थ किंवा पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट असणारं अन्न खात राहणं ही सगळ्यात चांगली प्रिकॉशन आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे की क्रोनिक 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जर हे विषाणू राहिले तर त्यांना उपचार आहेत का? हो आहेत. आजकाल हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे दोन्हीही बरे होऊ शकतात. हेपॅटायटिस बी साठी जर विचार केला तर तोंडाने घेण्याच्या साध्या गोळ्या सुद्धा आपण घेऊन हा आजार थांबवू शकतो. काही वेळेला गोळ्यांचं प्रमाण जास्त काळ घ्यावे लागतात. इंजेक्शन्सही अवेलेबल आहेत. इंटरफेरॉन नावाचं इंजेक्शन अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळी हे एकाडे दिवस घ्यायला लागायचं, आजकाल आठवड्यातून एक इंजेक्शन घ्यावं लागतं. आणि हेपॅटायटिस सी मध्ये जे क कावळीमध्ये इंटरफेरॉन हे इंजेक्शन खूप इफेक्टिव्ह ठरलेलं आहे, खूप फायद्याचं ठरलेलं आहे. आणि बरेच रुग्ण ह्या इंटरफेरॉन इंजेक्शन्समुळे किंवा ह्या हेपॅटायटिस बीच्या काही ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांच्यामुळे पूर्णपणे विकारमुक्त, आजारमुक्त झालेले आहेत आणि होऊ शकतात. ज्या रुग्णांना हेपॅटायटिस बी आणि किंवा हेपॅटायटिस सी ची ऑलरेडी लागण झालेली आहे त्यांनी विशेषतः काय काळजी घ्यावी? हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी ज्या रुग्णांना ऑलरेडी झालेलं आहे, ज्यांच्या लिव्हरला ऑलरेडी खराबी चालू झालेली आहे, त्यांच्या मनामध्ये ही भीती असते की असं लिव्हर हळूहळू खराब होत राहिलं तर पूर्णपणे लिव्हर खराब होईल, तर असं होऊ नये म्हणून आम्ही आणि काय काळजी घ्यावी किंवा काय पथ्य पाळावं, हे प्रश्न कायमच रुग्णांकडून असतात. त्यातले त्यात बरेच गैरसमज असतात आहाराविषयी. तर जनरली संतुलित आहार हा खूप महत्त्वाचा आहे. नॉनव्हेज बंद करणं किंवा अंडी मटण खाऊ नये हे फक्त ॲक्यूट हेपॅटायटिसमध्ये काही वेळेला फायदेशीर होऊ शकतं. पण ज्या रुग्णांच्या मध्ये क्रोनिक हेपॅटायटिस आहे पण ज्यांची लिव्हरची कार्यक्षमता नॉर्मल आहे त्यांच्यासाठी संतुलित आहार घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ज्या रुग्णांच्या शरीरामध्ये ऑलरेडी हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी चे विषाणू आहेत त्यांच्यात जर त्यांनी दारूचं जर प्रमाण पुन्हा जर चालू केलं, अल्कोहोल जर ते घ्यायला लागले तर हा लिव्हरचा तिसरा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि सगळे शत्रू एकत्र येऊन खूप लवकर स्पीडनं लिव्हर खराब करू शकतात. त्यामुळं दारू बंद करणं किंवा दारू जर घेत नसाल तर पुन्हाही न घेणं आणि घेत असाल तरी ते पूर्णपणे ताबडतोब बंद करणं ही त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची प्रिकॉशन आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही मेडिसिन्स जे ह्या हेपॅटायटिस बी आणि सी सारखंच लिव्हर खराब करतात, उदाहरणार्थ काही अनाल्जेसिक गोळ्या, NSAIDs किंवा काही वेळेला मगाशी मी मुद्दा सांगितल्याप्रमाणे काही देशी औषधं, काही हेवी मेटल्स जे लिव्हर खराब करू शकतात, ही कमीत कमी औषधं घेणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शक्यतो कुठली औषधं न घेणं ही एक प्रिकॉशन मी ह्या रुग्णांसाठी जरूर सांगेन. हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी चे रुग्ण दैनंदिन कामकाज करू शकतात का सर? आता हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी बाधित रुग्णांनी त्यांचं जे काम आहे ते करणं गरजेचं आहे. हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी चे जंतू केवळ शरीरात आहेत म्हणून आपलं दैनंदिन काम त्यांनी थांबवायला पाहिजे असं नाही. उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा तो रुग्ण जर शिक्षक असेल, तो जर हॉटेलमध्ये काम करत असेल किंवा ऑफिसमध्ये काम करत असेल तर त्याला कुठलीही एक्स्ट्रा काळजी घेण्याची गरज नाही, तो त्याचं काम करू शकतो. काही वेळेला जर हॉस्पिटल वातावरणामध्ये रुग्णाशी संबंधित जर ते काम असेल तर बऱ्याच वेळेला त्या व्यक्तींनी रुग्णांपासून दूर राहणं फायदेशीर ठरतं. पण जर लिव्हर पूर्णपणे नॉर्मल कार्यरत असेल, जर हा क्रोनिक हेपॅटायटिसमुळं लिव्हरचं जर आकसणं किंवा लिव्हरची खराबी जर नसेल तर त्यांची जी काय कामं आहेत, दैनंदिन जी कामं आहेत ते हे रुग्ण करू शकतील. हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी रुग्णांना आपल्या इथं कोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत याच्याविषयी थोडक्यात माहिती आम्हाला सांगा. हेपॅटायटिस बीच्या उपचाराविषयी जर माहिती हवी असेल, बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो होता मला हेपॅटायटिस बी आहे, मी काय करू? तर ज्या रुग्णांच्या मध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ ऑस्ट्रेलिया अँटीजेन हेपॅटायटिस बीचे जंतू पॉझिटिव्ह आहेत, रक्तामध्ये आहेत, ज्यांच्या लिव्हरला सूज आहे असं ब्लड टेस्ट दाखवतात, त्यामध्ये आपण ज्यावेळेला SGPT ही टेस्ट जास्त महत्त्वाची आहे, जी टेस्ट दाखवते की लिव्हरवर सूज आहे. आणि आम्ही ज्यावेळेला त्यांच्या रक्तामधले व्हायरल लोड ही टेस्ट करतो, HBV व्हायरल लोड, ह्या टेस्टमध्ये त्यांच्या रक्तामध्ये जंतूंची संख्या, विषाणूंची संख्या ही ठराविक संख्येपेक्षा जास्त असते. अशा स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये ह्या हेपॅटायटिस बी साठी औषधोपचार दिला जातो. त्या औषधोपचाराचे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे तोंडाने दिली जाणारी औषधं, त्याला ओरल न्यूक्लिओसाइड अॅनालॉग म्हणतात. आणि दुसरी उपचार पद्धती आहे त्यामध्ये इंजेक्शन्स असतात. ओरल न्यूक्लिओसाइड अॅनालॉगमध्ये लॅमिव्हिडिन, ॲडिपोव्हिर, टोल्बोव्हिडिन, टिनोपोव्हिर
आणि एंटॅकॅव्हिर अशा काही गोळ्या आहेत ज्या काय फक्त दिवसातून एक वेळा एक गोळी घेतली तरी पुरेशी होती, अशा गोळ्या घ्याव्या लागतात. पण ह्या गोळ्याचा उपचार पद्धतीचा फक्त एक साईड इफेक्ट असा असतो की याला खूप जास्त काळ ट्रीटमेंट घ्यावी लागते. काही वेळेला ही लाईफ लॉंग आयुष्यभर सुद्धा ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि दुसरी जी उपचार पद्धती आहे ती आहे इंजेक्शन्सची पद्धती. त्यामध्ये इंटरफेरॉन हे कॉमनली इंजेक्शन वापरले जातात. पूर्वी जे हे एकाड एक दिवस इंजेक्शन घ्यावे लागत होते, आता ते पेगलेटेड फॉर्ममध्ये आल्यामुळं आठवड्यातून एकदाच हे इंजेक्शन घ्यावे लागतात. आणि ह्या इंजेक्शनचा जो कोर्स आहे हा आठवड्यातून एक इंजेक्शन्स हे साधारण 6 महिने ते 1 वर्ष घ्यावे लागतात. थोडीशी महागडी उपचार पद्धती आहे, पण ही सुद्धा उपचार पद्धती काही ठराविक रुग्णांच्या मध्ये, जे रुग्ण वयाने 60 वर्षापेक्षा लहान आहेत आणि ज्यांना हे इंजेक्शन्स सहजासहजी पेलतील अशा रुग्णांच्या मध्ये जर खर्च किंवा पैशाचा बाब जर खूप महत्त्वाची नसेल तर आम्ही प्रिफरेबली बऱ्याच वेळेला ह्या इंजेक्शन पद्धतीचा वापर करतो. आणि हेपॅटायटिस सीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता नवीन बरेच गोळ्या इंजेक्शन्स यायला लागतात, पण गोल्ड स्टँडर्ड म्हणजे बरेच दिवसापासून आम्ही जी उपचार पद्धती वापरत आलेलो आहे त्यामध्ये एक इंटरफेरॉन हे इंजेक्शन्स आठवड्यातून एकदा आणि टॅबलेट रिबाविरिन हे साधारणपणे 1 वर्षापर्यंत ट्रीटमेंट घ्यावी लागते. आत्ता साधारणपणे 3 ते 3.5 लाखापर्यंत याचं सध्याच्या घडीला साधारण खर्च येतो. आणि जर आपण आता नवीन इंडियन फॉर्ममध्ये पण इंजेक्शन आलेले आहेत की ज्याच्यामुळे त्याचा खर्च आणि कमी होऊ शकतो. पण डेफिनेटली ह्या दोन्ही विकारांसाठी हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सीसाठी उपचार पद्धती सहजासहजी आपल्या सारख्या लहान छोट्या गावामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि 6 महिने वर्ष हा रुग्ण दवाखान्यामध्येच ॲडमिट झाला पाहिजे असं मुळीच नाही. ही उपचार पद्धती तुम्ही घरी घेऊ शकता. फक्त रेग्युलरली तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचे डॉक्टर बोलवतील त्या कालावधीनंतर तुम्हाला फॉलोअपसाठी, तुम्हाला तपासणीसाठी यावं लागतं. काही रक्ताच्या तपासण्या, काही वेळेला सोनोग्राफी आणि जो व्हायरल लोड म्हणजे रक्तामधील विषाणूंचं प्रमाण हे ठराविक वेळेनं रेग्युलर इंटरव्हलनं 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी आपण चेक करत राहतो. आणि त्याच्यावर ह्या ट्रीटमेंटचा कालावधी, उपचार पद्धतीचा कालावधी हा पूर्ण ठरवला जातो. पण बऱ्याच वेळेला ह्या सर्व उपचार पद्धतीचा फायदा होऊन रुग्ण हेपॅटायटिस बी आणि सी पासून बरे होऊ शकतात. सर, खूप जणांच्या मनामध्ये एक शंका असते म्हणजे हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी लोकांच्या, की आपण लग्न करू शकतो का किंवा रक्तदान करू शकतो का? तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बऱ्याच वेळेला मला जो प्रश्न विचारला जातो की मला डॉक्टर हेपॅटायटिस बी झालेला आहे, मी ब्लड देऊ शकतो का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. जर तुमच्या रक्तामध्ये हेपॅटायटिस बचे जंतू, हेपॅटायटिस बीचे जंतू असतील, तुमचं HB ऑस्ट्रेलियन पॉझिटिव्ह असेल तर हा रक्तामुळं दुसऱ्याला प्रसारित होणारा आजार असल्यामुळे तुमचं ब्लड दुसऱ्या कोणाला चालत नाही. हे हेपॅटायटिस बी बाधित ब्लड, HIV विकार बाधित ब्लड सारखंच झालं, हे दुसऱ्याला कोणाला देता येत नाही. त्यामुळे अशा हेपॅटायटिस बी ऑस्ट्रेलियन पॉझिटिव्ह असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला रक्तदान करून काही जास्त फायदा होत नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याच वेळेला ह्या रुग्णांचा प्रश्न असतो की मी लग्न करू शकतो का? तर फक्त ज्यावेळेला ऑस्ट्रेलियन पॉझिटिव्ह असतं त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे जाल किंवा आमच्याकडे याल तर आम्ही त्या 2 कॅटेगरीमध्ये ठरवतो. भारतामध्ये साधारणपणे 4 ते 5% पॉप्युलेशन म्हणजे 100 मधली 4 ते 5 लोक ह्या हेपॅटायटिस बीनं बाधित आहेत. त्यांच्या रक्तामध्ये ऑस्ट्रेलियन पॉझिटिव्ह येतं. पण हेपॅटायटिस बी ऑस्ट्रेलियन पॉझिटिव्ह आलं म्हणजे तर सगळ्यांचं लिव्हर खराब होणार आहे, खराब झालेलं आहे असं मुळीच नाही. ही हेल्दी स्टेट असते बऱ्याच वेळेला, याच्यामुळे लिव्हरवर काही दुष्परिणाम नसतो. आणि ह्या स्टेजमध्ये त्यांना जर त्यांचे लिव्हर एन्झाईम्स नॉर्मल असतील, लिव्हरवर सूज काही दाखवत नसेल, जर व्हायरसेस त्यांच्या रक्तामधली जर लेवल जर कमी असेल तर हे हेल्दी असतात, त्यांच्या लिव्हरवर खराब होण्याचं काही कारण नसतं. आणि अशा रुग्णांनी लग्न करू नये असं आम्ही तरी कधी सजेस्ट करत नाही. फक्त सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की त्यांचा पार्टनर, त्यांची पती किंवा पत्नी यांना हा विकार होऊ शकतो, तर होऊ नये म्हणून त्यांना पहिली 6 महिने शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना लस देणं, जेणेकरून त्यांच्या पार्टनरमध्ये, पती पत्नीमध्ये प्रतिकारशक्ती तयार होईल की त्यांना हे इन्फेक्शन होणार नाही. याची फक्त आपल्याला लस देऊन काळजी घेता येते. आज डॉक्टर उदयसिंह पाटील यांनी कावीळ समज गैरसमज याविषयी आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलंय. या मार्गदर्शनाचा कावीळ बाधित रुग्णांना निश्चितच फायदा होईल अशी मला आशा वाटते.